नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल पवार ब्लॉग्समध्ये. आज आपण आलेलो आहोत ठाण्यामधील वाघेश्वड येथील सर्वात मोठी रामनवमी शोभायात्रा जी आहे ती कव्हर करण्यासाठी. तर मग खूप वातावरण खूप छान आहे आणि पवार ब्लॉगच्या नजरेतनं आपण प्रयत्न करूया इकडची शोभायात्रा कॅप्चर करायला. नॉईज खूप आहे, खूप माणसं आहेत आणि बघू शकता इकडे खूप जोशात ही जी यात्रा आहे, ती रॅली आहे, ती चालू आहे आणि खूप मजा येते ॲक्च्युली. आणि स्टार्टिंगला मला नाही सुरुवात करता आली, पण आत्ताच सुरुवात करतो जेणेकरून स्टार्टिंगचा पॅच मी टाकेन आणि मग मध्ये तो ब्लॉग टाकून आपण ब्लॉगला शेवट करूया. तर ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा. खूप मोठी शोभायात्रा निघालेली आहे. लोकांचा आणि तरुणांचा खूप मोठा उत्साह या या रॅलीसाठी. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि वाघळीची जी सर्वात मोठी शोभायात्रा जी निघते तर त्याचा तुम्ही पण या व्हिडिओच्या मार्फत भाग बना. जय श्रीराम. या शोभायात्रेत प्रामुख्याने ढोल ताशा पथकाचा मोलाचा वाटा होता. या शोभायात्रेत मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, ज्यामध्ये आपल्या महिला बहिणींनी प्रामुख्याने भाग घेऊन आपल्यातील रणरागिणीचे रौद्र रूप सगळ्यांसमोर आणून वाईट नजर ठेवणाऱ्यांनी लायकीत राहण्यास भाग पाडले. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही निवडक हत्यारांचे प्रात्यक्षिक लोकांसमोर सादर करून मराठ्यांचा ठसा येथील मंडळाने उमटवला. वारकरी मंडळींनी तर एक वेगळाच उत्साह या सोहळ्यात भरून नेक्स्ट लेवलचा हा उत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला आपल्या देवळात देव बघायला भेटत आहे आणि त्यांना एक छान आदरांजली या निमित्ताने वाहण्यात आली. अश्वरथाची सारथी बनून महाकाली माता यांनी महादेव आणि पार्वती माता यांच्या समवेत सहभाग दर्शवला आणि त्यांना पाहून एक पॉझिटिव्ह एनर्जीचा वर्षाव जणू जाणवू लागला. आपल्या महादेवांच्या अघोरी साधक यांचं भयावह आणि तितकंच वेगळं रूप अनुभवायला मिळालं. अन्यायावर जणू न्यायाचा विजय असा हा जाणवत होता. यानंतर वेळ आली स्मशानातील अघोरी साधक यांची साधना आणि प्रेताच्या राखेची होळी पाहण्याची. हे बघताना प्रत्यक्ष अंगावर काटेच उभे राहत होते.
केदारनाथ येथील कावड यात्रेंनी तर एक वेगळाच रंग ह्या कार्यक्रमात भरला. गर्दी आहे आणि हनुमान आले आहेत. आपल्या सर्वांचे रक्षक खुद्द श्री हनुमान यांच्या येण्याने संपूर्ण वातावरण उत्साहात लगेच बदललं गेलं आणि आपोआप तोंडातून जय श्रीराम या नामाचा जयघोष येऊ लागला. महादेव, पार्वती माता आणि त्यांचे अघोरी साधक यांच्या येथे असण्यानेच कैलासात असल्याची अनुभूती झाली. यावर्षीच्या श्रीरामनवमी शोभायात्रा समितीने ना भूतो ना भविष्य अशा विराट शोभायात्रेचं आयोजन केलं आहे. त्यात आपल्याला हिंदू संस्कृती आणि देवी देवतांची सामूहिक यात्रा बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओच्या मार्फत ते सुद्धा या शोभायात्रेचा भाग होऊ शकतात. मानवीय कवट्या आणि त्यात उभा डमरू बघण्याचा योग आला. बघता बघता पार्वती माता आणि महादेव यावर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देऊ लागले. आणि मग काय डीजेच्या तालापुढे पवार ब्लॉग्स पण या सगळ्या भगव्या धाऱ्यांमध्ये नाचू लागला आणि एकीचे बळ हे तेव्हा प्रामुख्याने दिसून आले. भाविकांच्या करमणुकीसाठी उत्कृष्ट गायक हे आपल्या स्टेजवर सज्ज होतेच की. याच दरम्यान बिहारची प्रसिद्ध कलाकार हिचं सुद्धा तिथे पदार्पण झालं. श्रीरामनवमी शोभायात्रेच्या या शोभायात्रेमध्ये आपल्याला विविध देवी देवतांचं इथे दर्शन घडवलं आणि यामुळे या भागाला एक वेगळीच अलौकिक ऊर्जा प्राप्त झाली. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम. तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग आणि वाघेल स्टेट येथील सर्वात मोठी रामनवमी निमित्त निघालेली शोभायात्रा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. तुर्तास मी संदीपवर आपली रजा घेतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.